सांगली बस स्थानक येथे प्रवास करणाऱ्या महिलेच्या पिशवीमधील 13 तोळे सोने, अंदाजे आत्ताची रक्कम आहे 22 लाख रुपये, अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. पोलिसात गुन्हा दाखल. भाजप जिल्हा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने खळबळ. सध्या लग्नसराईत आणि सुट्ट्यांचा महिना असल्याने बस स्थानक येथे प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशाचे 13 तोळे सोने लंपास केल्याची घटना समोर आली. आणि या प्रकरणी नूतन बाबासाहेब आळतेकर, वय वर्ष 44, व्यवसाय शिक्षक, राहणार मिरज यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दिली. त्या ईश्वरपूर या ठिकाणी लग्न कार्यास गेल्या होत्या. लग्न समारंभ उरकल्यानंतर त्यांचे 13 तोळे सोने हे जवळील पिशवीमध्ये ठेवले होते. ईश्वरपूर ते सांगली जाणाऱ्या बसमधून प्रवास करत त्या परत येत होत्या. सांगली बस स्थानक येथे आल्यानंतर त्यांची पिशवी कोणीतरी ओढल्यासारखे जाणवले असता त्यांनी पिशवीमध्ये पाहिलं असता पिशवी वरून फाडलेली दिसली. त्यामधील ठेवलेले सोन्याचे दागिने बघितले तर त्यात ते मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दिलेली आहे. 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 80 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 30 ग्रॅमचे एक सोन्याचा राणीहार, 20 ग्रॅम सोन्याचे कानातील साखळी असलेले झुबे असे एकूण आजच्या बाजारभावाप्रमाणे 22 लाख रुपये सोन्याचे दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे. नूतन आळतेकर या भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नी आहेत आणि ही माहिती मिळताच भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी सांगली शहर पोलिसात धाव घेतली होती आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.